छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेषतः पैठण तालुक्यातल्या बिडकीन आणि चितेगाव परिसरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाला, त्यामुळे तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू असतानाच डिझेल मिळत नसल्यानं ट्रॅक्टर आणि मशागत यंत्र जागीच थांबली आहेत। शेतीची कामंही पूर्णपणे ठप्प झाली आहेत। डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या आणि कॅनच्या लांबलचक रांगा लागल्या असून त्यामुळे शेतकरी आणि वाहनधारक मोठ्या संकटात सापडले आहेत। सध्या संपूर्ण राज्यात डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शासनानं शेती कामासाठी तातडीनं डिझेलची व्यवस्था करावी, तसंच ट्रॅक्टर मालक आणि शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्याची देखील सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। आवश्यक ते इंधन उपलब्ध न करून दिल्यास सरकारला शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागेल, असा गंभीर इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे।